मराठा तरुणांनी लक्ष्मण हाकेंना जाब विचारलेला लक्ष्मण हाकेंसमोर मराठा तरुणांनी गोंधळ घातलाय। तर लक्ष्मण हाकेंनी दारू पिल्याचा मराठा तरुणांचा आरोप आहे। कात्रज कोंढवा परिसरात लक्ष्मण हाके मराठा तरुणांमध्ये वाद निर्माण झालाय। तर वादानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल झाले। एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्याची दोन्ही गटाची मागणी आहे। मराठा तरुणांनी लक्ष्मण हाकेंना जाब विचारलेला आहे। दारू पिऊन लक्ष्मण हाकेंनी वाद घातल्याचा दावा या दरम्यान करत आलाय। मराठा तरुणांनी लक्ष्मण हाके यांना जाब विचारलेला आहे। त्याचे दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। लक्ष्मण हाकेंसमोर मराठा तरुणांनी घोषणाबाजी देखील केली आहे। पुण्याच्या कोंढवा परिसरातील ही घटना आहे। लक्ष्मण हाके यांना जाब विचारत असतानाचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। तर शिवीगाळ केल्याचा आरोप करत या दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। हे दृश्य आपण पाहतोय लोकशाही मराठीवरती। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या समोर आता मराठा तरुणांनी घोषणाबाजी केलेली आहे। मात्र लक्ष्मण हाके यांनी दारू पिलेली आहे। दारू पिऊन लक्ष्मण हाकेंनी वाद घातल्याचा यावेळी दावा करण्यात आलाय। तर कार्यकर्ते कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल झाले। एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्याची दोन्ही गटाची मागणी आहे। दारू पिऊन लक्ष्मण हाकेंनी वाद घातल्याचा दावा करण्यात येतोय। त्यामुळे या संदर्भात नेमक्या काय घडामोडी आता घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमोल, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दारू पिल्याचा मराठा तरुणांनी आरोप केलाय। कात्रज कोंढवा परिसरात ही घटना घडली आहे। या घटनेसंदर्भात सविस्तर काय माहिती आहे आणि सध्या त्या ठिकाणचे ताजे अपडेट काय, कारण दोन्ही गटाचे कार्यकर्ते हे पोलीस ठाण्यात दाखल झाल्याची माहिती मिळते। नक्कीच करण, कोंढवा पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये सध्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आहेत ते सध्या आमने सामने येताना पाहायला मिळतात। काही वेळापूर्वी कात्रज कोंढवा भागामध्ये लक्ष्मण हाके हे मद्यप्राशन करत असल्याचा जो असा प्रकार झाला की आमचे बीडचे काही बांधव या ठिकाणी भाड्याने राहतात, रिक्षा चालक आहेत ते मते म्हणून, त्यांनी मते आणि भोसले म्हणून त्यांनी त्यांना दारूच्या बॉटल घेऊन जाताना पाहिलं। त्यांनी दारूच्या बॉटल घेऊन गेल्यावर तो डोंगरावर जिथं कोणाला कळणार नाही, एक खूप शांत जागा आहे, गोठा एक, त्या गोठ्यात ते दारू प्यायला बसले। त्यांनी दारू तिथं पिल्यानंतर त्यांच्या जेव्हा दारू घेऊन गेले त्यावेळेस त्यांचा बॉडीगार्ड निघून गेला। आता तोंडाचा वास येतोय तुम्हाला? मागणी काय? आमची मागणी त्यांची मेडिकल व्हावी, कारण त्यांनी 4-5 दिवसापासून पण होता त्याच्यात करत होता तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये। बरं, विषय असा होता की हाके साहेब दारू पिलेत आणि एका समाजाचं नेतृत्व करतायत, पायगुडे, समीर पायगुडे। तर हाके साहेब एका समाजाचं नेतृत्व करतायत आणि दारू पिऊन ते असं समाजाला नेतृत्व करतायत आणि ते आमच्या महाराजांबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी टीका केलेली। आमच्या जरांगे पाटलांवरती घटनास्थळी होता, काय काय झालं? ते दारू पिऊन आले। आता तुमची मागणी काय नेमकी? आमची मागणी आहे की ते जर एवढे मोठे आपल्याला तत्वज्ञानी समजतात, ठीक आहे, आणि एखाद्या समाजाचं नेतृत्व करतात, तर दारू पिणारा माणूस कितपत समाजाचं नेतृत्व करायला सक्षम आहे हे समाजाला कळलं पाहिजे। आपण लक्ष्मण हाकेंची सुद्धा बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। त्या ठिकाणी कोंढवा पोलीस स्टेशनचा सगळा बंदोबस्त आहे आणि कोंढवा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये या ठिकाणी पोलीस चौकशी सध्या पोलिसांची या पोलीस स्टेशनचे नेतृत्व आहे। करूया की नेमकं त्यांची बाजू काय आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, कारण हाकेंची बाजू तुमची बाजू सांगा ना। हाकेंची दरवाजा आहे तो बंद करण्यात आलेला आहे। काय झालं? हा होतो, मी तिथं होतो। ते तिथं गोट्यावर म्हशीच्या दारू प्यायला बसले होते, आम्ही त्यांना पकडलं जाग्यावर। त्यांनी डायरेक्ट सांगितलं आपलं, ते डायरेक्ट म्हणले जरांगे पाटला पण त्यांनी खूप शिव्या दिल्यात। शिवाजी महाराजला पण खूप अपमान केला त्यांनी। शिवाजी महाराजांमुळे त्यांची लायकी काढली डायरेक्ट त्यांनी शिवाजी महाराजांची। आता काय करत होता त्या ठिकाणी? मी आलतो रिक्षा घेऊन, मी बघितलं त्यांना, मग जागेवर बघितल्यानंतर दारू पित होते। हा, म्हणजे हॉटेलमध्ये होते का? नाही, तिकडे गोठा आहे वरती, चाडावरती तिकडे, त्या गोठ्यामध्ये? गोठ्यापाशी तिकडे। किती जण होते? काय 2-3 जण होते ते। आणि तुम्ही काय ऐकलं मग त्यावेळेस? आरके कॉलनी अशा लोकांचा आहे ना, अशा लोक महाराष्ट्राने धिक्कार केला पाहिजे। ज्या समाजाचं नेतृत्व करतात त्या समाजाच्या लोकांनी याच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे। या ठिकाणी दारू पिऊन एखाद्या, आता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाईट बोललाय, आमचे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांबद्दल वाईट बोललाय,
त्याची आम्ही पोलिसांकडे मागणी करतो, त्याची मेडिकल करून संबंधित त्याच्यासोबत असणारी जी 2 मुलं आहेत त्यांनी खुलेआम पोलिसांसमोर जीव मारण्याची धमकी दिली. 2 महिन्यात मर्डर करायला धमकी दिली त्यांनी आम्हाला. ते म्हणले आम्ही पोलीस स्टेशन आतमध्ये पोलिसांच्या समोर मग गृहिणी आहे त्यांची आतमध्ये पोलीस स्टेशन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.